गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किणकीपार इथं कोट्यावधी रुपये खर्चून क्रीडा संकुल उभारण्यात आलं। मात्र चुकीच्या नियोजनामुळे उभारलेल्या या क्रीडा संकुलात अनेक सोयी सुविधांचा अभाव असून खेळाडूंना नाहक त्रास सहन करावा लागतोय। यातच खेळाचे साहित्य धुळखात पडले असून क्रीडा अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष असल्याचं वास्तव आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किणकीपार इथं क्रीडा संकुलाकरिता जागा उपलब्ध झाल्यानंतर शासकीय निधीतून कोट्यवधी रुपये खर्चून क्रीडा संकुल उभारण्यात आलं। तालुक्यातील ग्रामस्थांना आणि युवा पिढीला लाभ घेता यावा या उद्देशाने उभारण्यात आलेले क्रीडा संकुल नियोजन शून्य असल्याचं दिसून येते। पहाटे आणि संध्याकाळच्या सुमारास गावातील खेळाडू इथं धावण्यासाठी येतात, मात्र इथं धावपट्टी नसल्यानं खेळाडूंना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सुसज्ज क्रीडांगणाअभावी ग्रामीण भागातील खेळाडूंना अनेक स्पर्धांना मुकावं लागतंय। क्रीडा क्षेत्रात कौशल्य असूनही केवळ अद्यावत आणि सुसज्ज क्रीडा संकुल नसल्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंना अडचणी येत आहे। प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष देऊन खेळाडूंसाठी अद्यावत सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्याची मागणी खेळाडूंनी केली आहे। तालुका क्रीडा संकुलचं फक्त नावाचं आहे सर, तर यामध्ये तालुका क्रीडा संकुलची काही पण व्यवस्था नाही आहे। काही संकुल म्हणजे स्पोर्ट्सच्या नंतर म्हणाल तर काही व्यवस्था नाही। आपण ग्राउंड पोलीस भरतीची तयारी करतो आपण विद्यार्थी, तर इथं भभूती कॉलेजला जायला लागते, बाहेर जातो, इथं ग्राउंडची काही व्यवस्था नाही, गड्डे आहेत खूप, काही मुलांचे पाय खचतात आणि पेन होतात। सोबतच आम्हाला पाण्याची सुविधा नाही आहे, तर ना याचे जे कर्मचारी आहेत ते आम्हाला जे स्पोर्ट्सचे सामान वगैरे येतात ते आम्हाला देत नाही, त्याची वेगळी फीस लागेल असे म्हणतात। आणि सोबतच ह्याची म्हणजे एकही व्यवस्था नाही होत। हा पूर्ण असे एक अनाथसारखा हा क्रीडा संकुल बनलेला आहे, याची कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही होत आणि याचं देखभाल करणारे कर्मचारी पण व्यवस्थित लक्ष नाही देत। कसल्याही प्रकारची शासकीय सुट्टी नसताना सुद्धा तालुका क्रीडा संकुल आमगाव याला कुलूप ठोकलेला आहे, बंद आहे। याचं कारण म्हणजे इथले कर्मचारी जे आपली मनोबल्ली इथे चालवतात आणि जेव्हा पण तेव्हा इथं कुलूप ठोकलेला असतो आणि आम्हाला वारंवार त्यांना फोन करून सांगावं लागतो की आम्ही इथं आले आहोत, तुम्ही या, तरीसुद्धा ते येत नाही, टाळाटाळी करतात आणि कोणाच्या पण हातात चाबी पाठवून देतात। पोलीस भरतीसाठी तयारी करणारे होतकरी कितीतरी स्पर्धक आज त्यांच्या प्रॅक्टिसपासून वंचित राहत आहेत। याचं कारण म्हणजे इथले जे कर्मचारी आहेत त्यांच्या लापरवाहीमुळे।